हाय गाईज. चला आता पुन्हा सुरू झाला माझा स्टडी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा. आता एक्झाम आली आहे जवळ, सो देर इज नो ऑप्शन. स्टडी तर हा करावा लागणारच आहे मला. मग आता सुरुवातीला मी इकॉनॉमिक्सचं घेतलं. ॲक्च्युली वाचून झालेलं आहे सगळं, बट आता थोड्याशा शॉर्ट नोट्स प्रिपेअर करणार आहे की ज्या मला एक्झामला जाता जाता रिव्हिजनसाठी उपयोगी पडतील. त्यानंतर थोडीशी नवीन आकडेवारी कलेक्ट करावी लागणार आहे, जी नेटवरून इझिली मिळून जाईल. आता सिलॅबस हा थोडासा चेंज झालेला आहे आणि त्यानंतर मध्ये थोडी मी डिप्रेशनमध्ये होते, पाठीमागं जे काही झालं त्यामुळं. पण आता कसं थोडंसं सिलॅबस चेंज झाल्यामुळं थोडंसं मेंटली डिस्टर्ब पण होते मी. थोडेसे एक्सपेक्ट केले की कुणाचं तरी मार्गदर्शनाखाली स्टडी करायला मिळावा, बट फार एफर्ट्स केले पण काही म्हणजे हे झालं नाही. त्यामुळं मला आता एक्सपेक्टेशन्स पण नाही आहेत कुणाकडूनही. ते म्हणतात ना की स्वतःचा लढा स्वतःच लढावा. दॅट काइंड ऑफ सिच्युएशन माझीसुद्धा झालेली आहे. आधीपासून मी सेल्फ प्रिपेरेशनच करते सगळ्याचं. बट कसं आहे, कुणाकडूनही काहीही एक्सपेक्टेशन करायचं नाही आहे. स्वतःचा सपोर्ट व्हायचा आणि पुढं जायचं. जोपर्यंत आपल्याला होतील तोपर्यंत प्रयत्न करायचे. सक्सेस नक्की मिळेल.